पंचांगाबद्दल आपण आता बोलत आहोत. या पंचांगामधला तिसरा महत्वाचा घटक आहे नक्षत्र. आपल्या जन्माच्या वेळेचं नक्षत्र म्हणजे लग्न नक्षत्र, चंद्र नक्षत्र ह्या सगळ्याबद्दल आपण खूप वेळा बोललो आहोत. आपल्या चॅनलवर या नक्षत्राबद्दलचे डिटेल्स आपण सांगितलेले आहेत. ते विस्तृत स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच नक्षत्र हे आज आपल्या पंचांगात अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला रोजच्या म्हणजे तुम्ही पेपरमध्ये बघता किंवा कुठे माहिती बघता की आज अमुक नक्षत्र आहे, अमुक राशी आहे, याबद्दलची माहिती असते. तर ह्या नक्षत्राचे स्वभाव आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आपण माहिती घेतलीच आहे. पण हे नक्षत्र कसं आहे याबद्दल आज आपण बघणार आहोत. पृथ्वी सूर्याभोवती एक भासमान आपण म्हणूया त्या पद्धतीने ज्या फिरते, त्या फिरण्याच्या ज्या मार्गावर आहे त्या मार्गाला आपण क्रांतिवृत्त म्हणतो. हे आपण शाळेतही शिकलोय की क्रांतिवृत्त काय आहे किंवा ह्याबद्दलची माहिती आपल्याला शाळेत आहे. वयोमानानुसार किंवा आपल्याला ते महत्वाचं तेव्हा नव्हतं म्हणून आपण विसरलो होतो, पण हे आज महत्वाचं आहे जेव्हा ज्योतिषशास्त्राच्या बद्दल आपण विचार करतो तेव्हा. क्रांतिवृत्ताचे साधारण 12 भाग केले जातात, म्हणजे त्या 12 राशी आहेत आणि ह्या 12 भागांमध्ये त्या क्रांतिवृत्ताच्या ज्या जवळ तारकापुंज जी आहेत त्या तारकापुंजांना आपण नक्षत्र म्हटलंय. त्या तारकापुंजांचे एक विशिष्ट आकार आहेत, ते त्यापासून एक विशिष्ट आकृती तयार होते आणि त्या आकृतीनुसार त्याला ती नावं दिलेली आहेत. 27 नक्षत्र आहेत ही आपल्याला माहिती आहेत, पण त्याचबरोबर एक 28वं नक्षत्र एक अभिजित नक्षत्र म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. हे अभिजित नक्षत्र आपल्याला आता जरी दिसत नसेल, कारण क्रांतिवृत्त जे आत्ताचं आहे त्याच्यापेक्षा ते थोडंसं बाहेर आहे, पण येत्या काही वर्षांनंतर म्हणजे बऱ्याच काही वर्षांनंतर परत आपल्याला अभिजित नक्षत्राच्या आपण जवळ जाणार आहोत. कारण आपल्याला माहिती आहे की पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आणि त्याचा जो कल आहे त्यानुसार त्या त्या घटना आता हळूहळू बदलत असतात. याबद्दल आपण मागे बोललो होतो. त्यामुळे आपण आता फक्त या विचार करूयात की 27 नक्षत्र आहेत. अभिजित नक्षत्राचा मुहूर्तासाठी विचार केला जातो. ह्या 27 नक्षत्रांची जी महती आहे की त्यातले नक्षत्रांचे स्वभाव कसे आहेत, कारण हे तारकापुंज आहेत, हे स्थिर तारे म्हणून त्याला आपण गृहीत धरतो किंवा ते आहेत, ते स्वयंप्रकाशी आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यातले आपले ग्रह त्या नक्षत्राच्या जवळ आहेत तेव्हा त्या तारकांचा कारण तारकापुंजाचं स्वतःला एक तेज आहे किंवा त्यांचं स्वतःचं जे आपण ग्रहण करतो, जे ग्रह ग्रहण करतात त्याप्रमाणे ते आपल्याला फल देतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे नक्षत्र खूप महत्वाचं आहे. तुमचं चंद्र नक्षत्र काय आहे त्याप्रमाणे त्या नक्षत्राच्या स्वभावानुसार तुमचा विचार आणि आचार असणार आहे आणि लग्न नक्षत्रानुसार तुमच्या प्रारब्धानुसार तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे हे आपल्याला कळतं. त्यामुळे नक्षत्र हा आपल्या आयुष्यातला महत्वाचा घटक हा या पंचांगामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ह्या नक्षत्राचं गोचर नक्षत्राबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ बघणार आहोत की ज्याचा आपण रोज कसा वापर केला गेला पाहिजे याबद्दल मी माहिती आपल्याला अशाच छोट्याशा व्हिडिओमधून आपल्याशी शेअर करणार आहे. तर आज आपण पाहिलं पंचांगातला तिसरा महत्वाचा घटक नक्षत्र आणि ह्या नक्षत्रामध्ये त्याचे ग्रह काय ह्याबद्दलची माहिती अनुचरणी आभाश्री या युट्यूब चॅनलवर आपण जरूर ऐका आणि तुमचं नक्षत्र चरण काय सांगतं ते जरूर बघा. धन्यवाद.